तर आम्ही आलो आहोत आता श्री क्षेत्र विमलेश्वर. नमस्कार. तर आज सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही आलो आहे विमलेश्वरला आणि आता सुरुवातीपासूनच आमच्या दर्शनाची सुरुवात झाली आहे ह्या शिल्पचित्राने. पाय स्वच्छ धुवून आम्ही आता देवळाकडे निघत आहोत आणि इथे या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही अशी एक गुंफा आहे आणि हे छान असं तुळशी वृंदावन आणि बैठण्यासाठीचा हा सुंदर लांब लचक कट्टा आपल्याला गावची आठवण करून देतो. येथून खाली मनमोहक असं नदीचं पाणी. आता आपण थोड्या वेळाने खाली जाणारच आहोत आणि इथला हा हत्ती बघितल्यावर जरा अचंबित होतोय आपण. एवढा मोठा हत्ती हा. आणि हे श्री देव विमलेश्वर मंदिर आणि हा आणि सुंदर अशी ती बाप्पाची मूर्ती. आणि या विमलेश्वर मंदिराचा सगळा परिसर. मगाशी आपण तिथे एक हत्ती बघितलाय, आता हा दुसरा हत्ती. म्हणजे पूर्वीची जर शिल्पकला बघितली तर आपण खरंच अचंबित होतो. आणि त्याच्यावरती बसलेला तो माहूत. आणि सगळीजण इतकी आम्ही सगळ्या मैत्रिणी आलो आहे, सगळीजण इतकी छान आनंद घेत आहेत. इथे बसण्यासाठी पण छान व्यवस्था आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेत तरी पण इथे असं छान वाटत आहे. ऊन जाणवत नाही आहे. पावसाचे दिवस आहेत. आम्ही आलो आहे खरं तर वर्षासल धबधब्यासाठी आणि आम्ही न्हावणकुंडला मस्त आंघोळ करून आता विमलेश्वर दर्शनाला आलेले आहोत. आता पण हे नदीच्या दिशेने जातोय आणि इथून बघितलं तर हे छान कोकणातील मनाला प्रसन्न देणारं सगळं दृश्य. माडाची झाडं, पोफळीची झाडं, फणस, आंबे आणि इथे ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी निसर्गाचा आनंद घेत आणि सेल्फीचा फोटोचा आनंद घेत असणाऱ्या. आणि इथून बघितलं तर हे छान शांत वाहणारं नदीचं पाणी. आणि हा देवळाचा कळस. या मंदिराला नक्कीच आपण एकदा भेट द्या की ते जामसंडेपासून जवळ आहे, देवगड जामसंडेपासून. आणि नक्कीच आपणाला ह्या देवस्थानाला भेट दिल्यावर इथले शिल्प बघितल्यावर आपणाला आपल्या शिल्पकलेची प्रचिती येईल आणि खूप छान वाटेल. तर जरूर एकदा विमलेश्वरला येऊन दर्शनाचा बघ. आणि आम्ही अशा ह्या मैत्रिणी या विमलेश्वर परिसराचा आनंद घेत निघालेला आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत कुठे? गौमुख बघायला. अरे बापरे, बंदच होतं ते. चला. तर अशा आम्ही सगळ्याजणी आलेले आहोत ह्या. आणि आता विमलेश्वर दर्शन झाल्यानंतर आम्ही आता गौमुख बघायला जातो. हे किती छान गोमुखातून पडणारं पाणी. आणि ते देऊळ अगदी देवळाचा कळस बघ. हा म्हणजे देवळाची रचना पण अगदी वेगळीच आहे. आपण एरवी आपण या फुलाची रचना बघितली असेल तर पण
बघितलं असेल तर इथे मला तर इथे सिमेंटचा वापर केलेला दिसत नाही आहे की दगडात दगड असे हे छान बसवलेले आहे आणि अतिशय मजबूत असं हे पूल आहे आणि त्या पाण्याचा आता आम्ही सगळ्याजणी मस्त आनंद घेणार आहोत. आणि आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे. तर असेच आम्ही प्रत्येक क्षण जिवंत करताना आणि जगताना आजकाल प्रत्येक गोष्टीचंच अप्रूप वाटतंय. तर या मुली मस्त पाण्याचा आनंद घेत आहेत की आजकाल हे असं स्वच्छ पाणी दिसणं पण आपल्याला शहरात दुर्मिळ झालेलं आहे. त्यामुळे ते असं पाणी त्यातला शेवाळ आणि असं चालताना आणि त्यात असलेले छोटे छोटे मासे सगळंच खूप छान आहे. बोला. हा आता सगळ्या आरतीला मस्त कपडे धुवायची आठवण आलेली आहे. त्यावेळी गावात हेच होतं सगळं. हे सगळा निसर्ग नव्याने बघताना ह्यांच्या गप्पाच संपत नाहीयेत. आणि माझ्याकडे बघितलं तर अगदी मी सुद्धा मस्त पाण्यात उभं आहे. मासे येत आहेत आणि खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही गोमुखाच्या जवळ प्रयाण करतोय. व्हिडिओ आहे. आता गोमुखाच्या शेजारी ही आमची त्रिमूर्ती, काही म्हणा त्यांना त्रिमूर्ती म्हणा त्रिरत्न म्हणा, पण उत्साह अगदी तिघींचाही भारी. आणि इथे असलेला हा आणखी दुसरा छोटासा धबधबा, पण हा मानव निर्मित दिसतोय, होय ना? हो, हे मानव निर्मित आहे. आणि इथे असलेले 2 दगड, त्याला पण काही कथा असेल, पण आता तरी आम्ही हा परिसर बघून खूप तृप्त आहोत. आणि आता गोमुखातून मला जलप्राशन करायचंय. हे स्टार्ट करायचं. करू. आणि आता मी खालीच्या पाण्याचा आस्वाद घेतला. हा सगळा स्वर्गच धरतीवर उतरला आहे. असंच छान फणसाच्या झाडाखालीचा फोटो सेशन खूप. प्रत्येक दृश्य अगदी मनमोहक. तर अशा प्रकारे आम्ही आता दर्शनाने तृप्त होऊन परतीच्या वाटेवर. असं वाटतंय ना इथून जाऊच नाही, इथेच राहावं, इथलाच आस्वाद घ्यावा. कदाचित आम्ही ह्याच्या अगोदर इथे आलो असतो तर आम्ही डबे घेऊन आलो असतो आणि इथे भोजनाचा आनंद घेतला असता. पण नक्कीच पुढच्या वेळेला.
आणि हे भव्य प्रवेशद्वार की आता आपण ते समोरून त्याचा फोटो घेणार आहोत. बाप्पा भगवान शंकरांना विनंती करूया की त्यांची कृपा सदोदित आमच्यावरती राहो.